मला अहिल्यानगर विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये पक्षानं उमेदवारी देऊन माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्याबद्दल पक्षश्रेष्ठींचं मनापासून मी आभार व्यक्त करेन. मी माझ्या मतदारसंघातले जिल्ह्यातले माझी समीकरणं बघून माझ्या कार्यकर्त्यांच्या मताचा मान राखत हा निर्णय घेतला. शेवटी विरोधक हे माझेच पूर्वीचे सहकारी आहेत. त्यांनी काय टीका टिप्पणी करणं ह्याच्यावर मी काय प्रत्युत्तर कुणाला देऊ इच्छित नाही. पालकमंत्री येणार होते, परंतु मला वाटतं मनोज जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन होतं त्यामुळे अचानक ते काही येऊ शकले नाही. पण प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील होते, त्यामुळं असं काय बाकी इतरही कोणी आमदार नव्हते. सुजयदादा विखे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थित झालेल्या. शेवटी आता विरोधी पक्षाचा त्यांचा निर्णय कोणाला उमेदवारी द्यायची काय द्यायची हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडी हा त्यांचा निर्णय घेईल, त्यावर मी काय बोलून उपयोग नाही. काय त्यांच्याकडे काय चाललंय ह्याच्यावरती मी आज टिप्पणी करणं योग्य नाही. शेवटी आता मी महाविकास आघाडीचा घटक होतो, पण आज मी त्यांचा घटक नाहीये. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय विषय असतील याच्यावरती ते बोलणं माझं काम नाही. ते त्यांचे विषय ते आपण त्यांनाच विचारलेलं योग्य राहील. नाही, माझी राजकीय पक्षाविरहित सर्वांचीच मैत्रीचे संबंध आहेत. इनफॅक्ट माझ्या पक्षातल्या लोकांशी तर एकदम भावनिक संबंध आहेत. पण आता शेवटी हा राजकीय निर्णय आहे. त्यामुळे शेवटी आता महायुतीच्या सर्व पक्षांना बरोबर घेऊन पुढे जाणं हे माझं काम आहे. नाही, हा प्रश्न तुम्ही सातत्यानं मला विचारताय, परंतु आमची काही चर्चा काही दिवसापासून नाही.